सो आज आहे डे 2 ऑफ रिस्टोरेशन. आत्ता मी बाईक घेऊन चाललो आहे गॅरेजला. एक 7-8 मेकॅनिकल काम आहेत जी तिथंच करून घेतलेली बरी. बाकीचं जे बॉडी वर्क आहे ते सगळं मी घरीच करणार आहे. तर मी परवा दिवशी पार्ट्स घेऊन ठेवलेले, जे काही मेन बॉडी पार्ट्स आहेत, जसं की हे हँडलचे स्विच दोन्हीचे राईट लेफ्ट, नंतरनी मेन पार्ट म्हणजे हेडलाईट. हे पार्ट्सचे मी डिटेलबद्दल अजून एक व्हिडिओ बनवणार आहे. ह्यांच्या अवेबिलिटीमध्ये खूप इश्यू आहे. पार्ट्स सहजासहजी भेटत नाही आहेत. मला 3.5-4 महिन्यानंतरनी हे सगळे पार्ट्स अवेलेबल झालेत. ब्रेक लाईट ही पण अवेलेबल झाली. मेन म्हणजे माझ्या बाईकचा आता जे 2-3 प्रॉब्लेम आहेत पार्ट्स रिलेटेड, तर पहिलं तर ह्याची हेडलाईट जुनी ऑलमोस्ट 15 वर्ष झाल्यामुळे ही सगळी काच वीक झाली आहे. ह्याच्यावरती खूप सारे असे स्क्रॅचेस आहेत. ह्याच्यानंतरनी जी ब्रेक लाईट आहे ती पण एका ठिकाणी इकडून डॅमेज आहे. इथं हे सगळे सेलोटेप लावून तात्पुरतं जुगाड चालू ठेवलेलं आहे. आणि हे स्विच जे की आता जुने झाले, त्यांना ऑलमोस्ट 15 वर्ष झालेत गाडीला. तर हे सगळे एक प्रिसाईज मेजरमेंटवरच काम करतात. जसं की पूर्ण हॉर्नचं बटन पूर्ण प्रेस केलं तरच ते वाजतं. परत जे हेडलाईटचे स्विच आहेत त्या स्विचला पण खूप असं एकदम असं ॲडजस्ट करायला लागतं. तर मग मी डिसाईड केलं की सगळं मॅटरच चेंज करून टाकू दोन्ही पण. आणि बाकीचे पण मेकॅनिकल काम आहेत गाडीमध्ये. इंजिन काम मी आत्ताच 1-2 वर्ष आधी ह्याचं करून घेतलेलं, जे माझ्या ऑलमोस्ट एक 18,000 ते 19,000 रुपये गेले ते. त्यात सगळं वॉल पिस्टन वगैरे सगळं चेंज करून घेतलेलं. गाडी माझी चालली आहे ऑलमोस्ट 1,06,000 ते 1,07,000 किलोमीटर. गॅरेजला जिथे आपण चाललो आहे ते ताज कस्टम म्हणून आहे वडगाव शेरीमध्ये. माझ्या एका फ्रेंडने मला रेफर केलेलं आहे ते गॅरेज. वाघोलीमध्ये पण मी चेक केलं, पण गाडी बघून ते म्हणतात की सर पार्ट्स अवेलेबल नाही होणार, खूप प्रॉब्लेम होईल, तुम्हाला खूप दिवस गाडी ठेवावी लागेल. मग त्यांना की इझी कामाची सवय आहे. अजून एक मेजर काम आहे जे की ब्रेकचं आहे. फ्रंट ब्रेक पूर्ण ऑपरेशन नाही करत आहे आता काहीच. त्याचा पिस्टनचा आय थिंक इश्यू झालेला आहे, त्याच्यामुळे पिस्टन काहीच काम नाहीत करत आहे फ्रंटच्या ब्रेकचे. आणि वाघोलीमध्ये 2-3 ठिकाणी मी जिथे बघितलं तर ते लोक तर नाहीच म्हणत होते गाडीचं काम करायला. त्यांना सोप्या गाड्या पाहिजे, स्कूटी, स्प्लेंडर अँड ऑल, ज्याचं वरच्यावर काम होऊन लगेच निपटेल. या गाडीचा सीन असा आहे की तुम्हाला स्पेस जास्त पाहिजे, जेणेकरून तुम्ही सगळे पार्ट्स वगैरे खोलले फायबर की ते एका साईडला ठेवता येतील. मेजर जे खालचं इंजिनचं काम आहे ते तर खालच्या कवर काढण्यानेच होतं, पूर्ण फायबर नाही रिमूव्ह करायला लागत गाडीचं. तरी खूप कमी आहेत जे लोक अजून या गाड्यांचं कामं करतात. आणि मला नियर बाय प्लेसमध्ये पाहिजे होतं, त्यामुळे वडगाव शेरी इज द बेस्ट लोकेशन ॲज ऑफ नाव. आणि गॅरेजचे पण मी रिव्ह्यूज चेक केले ऑनलाईन. ताज कस्टम म्हणून आहे, ते पण खूप पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहेत. आणि गाडीचं काम एकदाच कंप्लीट एका ठिकाणी पूर्ण झालं म्हणजे ते पण टेन्शन नाही राहत. शोरूमला मी लास्ट टाइम गाडी दिली ती पूर्ण डॅमेज झाली माझ्या गाडीची वायरिंग हार्नेस, त्यामुळे मी शोरूम प्रेफर नाही करत आता. इथे दिलेली आहे गाडी, क्लच प्लेटसुद्धा गेलेली आहे गाडीची. आणि बाकी 7-8 कामाची लिस्ट मी ऑलरेडी सेम. हे आहे ते शॉप जिथून आपण घेतलेले आहेत पार्ट्स ZMRसाठी. गाडी मी कालच घेऊन आलो होतो ऑफिसला जातानीच. ओके, सो बाईकचं इंजिन काम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. मी वडगाव शेरीमध्ये एका गॅरेज तिथं दिली ती. क्लच प्लेटचं मेन काम होतं. नंतरनी फ्रंट ब्रेक ऑइल सर्व्हिसिंग, फ्रंट डिस्क ब्रेक सर्व्हिसिंग वगैरे ते सगळं होतं. त्याच्यानंतरनी जनरल सर्व्हिस झाली, ज्यात ऑइल बदली, फिल्टर वगैरे ते सगळं चेंज झालं गाडीचं. आणि आता आपण बाकीचे कॉस्मेटिक चेंजेस आहेत ते करणार आहे, जसे की टेल लाईट, हेडलाईट, हे हँडलचे स्विचेस जसं मी म्हणलेलं हे स्टक होतं ते. इथं सगळे पार्ट्स आहेत आता आपल्याकडे. मेन म्हणजे हे ब्रॅकेट हेडलाईटला बसतं ते माझं तुटलेलं आहे इथून खालून, त्यामुळे मेन हेडलाईट बदली करायची आहे. नंतरनी हे स्विच आहेत दोन्ही पण, हे काही स्क्रूज आणि बोल्ट्स आहेत इथले अटॅचमेंट, पण हे ऑलरेडी गॅरेजवाल्यांनी लावून दिले त्यामुळे हिचे आता लगेच तर नीट नाही आहे. तर मेन आहे ब्रेक लाईट. आणि ह्याच्यामध्येच आता माझं जसं की आधी होता प्रोजेक्टर, तर हा प्रोजेक्टर परत ह्या हेडलाईटमध्ये बसवायचं म्हटलं ती पूर्ण केसिंग ओपन करायला लागेल, आणि जेणेकरून खराब होऊ शकते ती केसिंग, जसं की अशी झाली आहे इयर गेल्यानंतरनी.
त्यामुळे मी घेतलेला आहे हा 220 वॅटचा LED बल्ब, सॉरी 240 वॅटचा हा LED बल्ब घेतलेला आहे. हे बाकीचे काही वस्तू आहेत गाडीची पॅकिंग वगैरे करण्यासाठी. हा स्विच आपण चेंज करणार आहे फॉग लॅम्पसाठीचा. फॉग लॅम्प आय थिंक आपण बसवू नाही बसवू. आत्ता फॉग लॅम्पचा स्विच आहे तो असा आहे फुल प्रेसचा, त्याला अशात कन्वर्ट करणार आहे. हा पण 3 पिन आहे जो की इथं बसेल. इन फ्युचर HJGची फॉग लॅम्प पण अपडेट करूयात आपण. आणि मिरर्स स्टील पेंडिंग आहेत, अजून मिरर्सचं पण अपडेट करायचं आहे. तर मी पूर्ण बाईक डिसमेंटल करायला घेतो, जे की मागच्या ब्रेक लाईटसाठी पण हे पूर्ण पॅनल्स ओपन करायला लागणार आहेत आणि पुढच्या हेडलाईटसाठी पण हे पूर्ण हाऊसिंग ओपन करायला लागणार आहे आपल्याला. स्टार्टिंग करायला लागेल ह्या ग्लासपासून. हे 6 स्क्रूज, दोन्ही मिररचे स्क्रूज, त्याच्यानंतर हे आतले पॅनल आहेत ते पूर्ण पॅनल, खालून 2 मेन स्क्रू आहेत त्याचे, एक इथं आहे आणि एक इथे 10 नंबरचा. हे दोन्ही काढावे लागतील, तेव्हा हे फायबर सगळं बाहेर येणार. नंतर हे 2 स्क्रू इथे एक तिसरा, असं सेम पलीकडे 2 स्क्रू, म्हणजे हे वरचं पार्ट फक्त निघून बाहेर येईल ॲज इट इज. आणि मागच्या पार्टसाठी पण सेम आहे. सीट ओपन करून हे फायबर रिमूव्ह करायला लागेल, तेव्हा ब्रेक लाईट निघते. हे दोन्ही काढायला लागतील, तेव्हा ब्रेक लाईट बाहेर येईल. आपण हे बॅक बेसिंग करूया. नंतर मी रिमूव्ह करून घ्यायचं आहे बॅक पॅनल. आणि ही प्लेट आधी काढावी लागेल आपल्याला. आधी बाहेर काढूयात हेडलाईट ब्रेक लाईट, आणि मग ह्याची प्लेट काढून त्याला इन्स्टॉल करायची. वायर एकदा चेक करून घेऊ कुठं बसते. ओके, आणि ब्रेक लाईट रिमूव्ह केलेली आहे. आता एकदा वायरिंग चेक करून मग दुसरीवाली इन्स्टॉल करूयात. हेडलाईटचं वगैरे हे सगळं मेन स्विच आहे, इथलं मेन सॉकेट आहे, ते आपण रिमूव्ह करून घेऊ. म्हणजे गाडीचे जे पुढचे हेडलाईटचं सगळं आहे ते आपण इझिली बाहेर रिमूव्ह करू शकतो. रिप्लेसमेंटमधून काढायचं. हा न्यूट्रल स्विच आहे, खराब झाला, त्यामुळे गाडीला फुल टाईम फक्त न्यूट्रलचीच लाईट चालू राहायची, गिअरमध्ये असली नसली तरी पण. आणि हा आहे आपला जुना न्यूट्रल स्विच. आय थिंक वायरिंगचा पण थोडासा इश्यू, वायर पण क्रॅक दिसतात ते मल्टिपल ठिकाणी. आणि ह्या जुन्या स्विचला आय थिंक ॲनोबॉन्ड वगैरे लावून पूर्ण पॅक केलेलं आहे. तरी जी न्यूट्रलला वायर होती ती 1 2 3 ऑलमोस्ट 4 ठिकाणांवरती तुटलेली होती. आणि हा जो आपल्याला मार्केटमध्ये भेटला हा M23 आहे, आणि ओरिजिनली ह्याचा M25 आहे. ऑलमोस्ट साईज तर सेम आहे, ह्याला फक्त थोडंसं ॲनोबॉन्ड वगैरे लावून पॅक करण्यात आलं होतं, पण शेप साईज ऑलमोस्ट सेम आहे, फिटिंग पण सेम आहे ऑलमोस्ट. आता ही वायरिंग चेंज करतो मी. एवढा स्लॉट, ही मेन वायरिंग हाऊसिंग आहे, मेन एवढा स्लॉट चेंज करतो. न्यूट्रल स्विचचं काम झाल्यानंतर जे एक्सेसिव्ह ऑइल होतं इंजिन कवरवरती ते वॉश करून घेतलं. म्हणजे नंतरनी ऑइल लिकिंग वगैरे झालं तर आपल्याला कळेल. फ्यूल टँक पण ओपन करून घेतलेला, तर फ्यूल टँक पण क्लीन करून घेतला आतून. फ्यूल गेजचा मीटर चुकीचा होता, तो पण बरोबर बसवायचा होता. तर या नवीन ब्रेक लाईटला आपण बल्ब इन्स्टॉल करूयात जुन्या ब्रेक लाईटमधून. बल्ब हे ब्राईट इनफ आहेत, ऑलमोस्ट बघू शकता याची लेअर निघत आली आहे. पण ओरिजिनल गाडी बरोबरचाच हा बल्ब आहे. हे राहिलं की राहत जाईल काम अजून.
इथून ऑइल लीक आहे, पण टॅपेट कवर तर ऑलमोस्ट ओकेच वाटत आहे. टॅपेट कवरला तर काही इश्यू नाही दिसत आहे. वॉल रिंगपाशी पण जास्त काही कचरा एवढा नाही जमा. आय थिंक एकदा डिझेल वॉश करावं लागेल. डिझेल वॉश करूनच मग बघता येईल की परत इथं लीक आहे का नाही. हे सगळं डिपॉझिट असं तर नाही जाणार लवकर. तुम्ही टॅपेट बघू शकता. लास्ट पोझिशनला आणलेली बाईक वॉश केल्यानंतर तिथं एक लाईट वॉश दिला, जेणेकरून जी मेन जास्त धूळ होती ती क्लिअर होऊन जाईल. आणि आता मेन मेजर अपडेट म्हणजे फ्यूलचा मीटर. मी 2 इयर्स बॅक गाडी ओपन केली होती, व फ्यूल टँकमध्ये पाणी गेलं तर त्यासाठी. तर तेव्हा फ्यूलचा मीटर हा थोडासा चुकीचा बसला गेला होता, त्याच्यामुळे टाकी सतत फुलच दाखवत होती. आता मीटर रिओपन केला, हा नट स्लिप झाला होता लास्ट टाईम, त्याच्यामुळं तसंच एमसील लावून पॅक करून टाकलं होतं. पण ह्या टाईम ओपन करून फ्यूलचं मीटर परत रिअरेंज करून आता हे परत एकदा एअरडाईटनी पॅक केलेलं आहे. तर हे सुकण्यासाठी असंच ठेवूयात. याचं तर आपल्याला उद्याच कळेल फ्यूल टाकल्यानंतर की मीटर बरोबर दाखवतो आहे का नाही. आता बॅक टू द वर्क. आता मेन म्हणजे हा पूर्ण हँडल एम्प्टी करून घेणार आहोत आपण. राईट साईडचे स्विचेस वगैरे काढलेले आहेत आपण ऑलरेडी. राईट साईड पूर्ण एम्प्टी आहे. लेफ्ट साईड एम्प्टी करायची आता. आणि लाईक फिनिश द्यायचं आहे पॉलिश पेपरने एकदा फिनिश दिल्यानंतरनी एक हात अजून कलरचं मारून हे जरा स्मूथ होऊन जाईल. आणि प्लस जर कलर शिल्लक राहिला तर जे साईडचे बॉडी ट्रिम पार्ट्स होते हे, जे की हे पण डिटेल्समध्ये दिसणार आहेत, तर त्यांना पण एक हात मारून घेऊ आपण. डिसमेंटल झालं हे हँडल. आता ह्याला सँडिंगचा एक हात मारून घेऊयात, म्हणजे कलर प्रॉपर बसेल. या हेडलाईटची सगळी वायरिंग वगैरे काढून ह्या नवीन हेडलाईटमध्ये इन्स्टॉल केली. हा ॲक्च्युएटर आहे अप्पर डिपरसाठीचा, तो पण इन्स्टॉल केला आहे. बल्ब इन्स्टॉल करायचा आहे आता हा. बाकी ऑलमोस्ट गाडी पण रेडी झालेली आहे सगळी, फक्त साईडचं हाऊसिंग आणि हेडलाईट बाकी आहे. न्यूट्रलचं स्विचचं ओके झालं, फ्युअल गेजचं ओके झालं आहे. हे फॉग लॅम्पसाठी बटन इथे इन्स्टॉल केलं आहे. फायनली हेडलाईट फिट केलेली आहे आणि LED बल्ब पण इन्स्टॉल केलेला आहे हेडलाईटमध्ये. ॲडजस्टमेंट थोडीशी करायची बाकी बल्बची अजून, जी की 1, 2, 3 ह्या 3 पॉईंट्सने होते. आता आपण हेडलाईट अपडेट केली आहे. ही आहे पार्किंग, ही आहे लाईट. डिप्पर आहे, अप्पर आहे. आय डोंट थिंक याच्यानंतर फॉग लॅम्पची गरज असेल. पूर्ण गाडीचं काम ओके झालेलं आहे. मागची ब्रेक लाईट चेंज झालेली आहे. नंतरनी थोडंसं पॅचवर्क केलं आहे कलरचं जिथं स्क्रॅचेस होते. ब्रेक लाईट वर्किंग झालेली आहे आता विथ क्विक रिस्पॉन्स. त्यानंतरने आपण चेंज केली ती होती हेडलाईट. हा पार्किंग बल आहे, हा हाय बीम आहे. गाडीचा थ्रो मस्त आहे, जेणेकरून मला फॉग लॅम्प ॲड नाही करायला लागल्या गाडीच्या हेडलाईटसाठी. अप्पर डिप्पर प्रॉपर वर्क करतो आहे. नंतरनी मेन होतं ती होती ही नंबर प्लेट. नंबर प्लेटसाठीच आपण मेन हेडलाईट हाऊसिंग चेंज केलेलं आहे. त्यानंतर इथं थोडेसे स्क्रॅचेस होते, इथं पण टचअप करून कंप्लीट केलेलं आहे पॅचवर्क. आता गाडीची ओव्हरऑल सगळं ओके झालेलं आहे. फ्यूल मीटर पण चेक केला, एअर फिल्टर चेक केला होता, फ्यूल मीटर पण व्यवस्थित बसलेलं आहे. आता फ्यूलचं पर्सेंटेज पण राईट दाखवतं आहे. न्यूट्रलचं स्विचचं पण काम झालेलं आहे, न्यूट्रल स्विच पण ओके वर्किंग करतो आहे आत्ता.